पहिले सुरुवात तुम्ही करा. बरं तुम्ही हा या रिझल्टला निकाल लागला विधानसभेचा त्याकडे तुम्ही कसं बघताय? जी जी अपेक्षा होती तसा आता निर्णय शेवटी लोकांनी दिलेला माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही तो करेल. आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करू निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जिल्ह्यात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची गाळून व्यवस्था नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांचं जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची दिंडी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची दिंडी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं मी आणि माझी सरकारी संस्थे बरं तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. सर की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं कार्यकर्त्यांच्याकडे त्याच्यामध्ये लवकरच तुम्ही उपस्थित केलं लाडक्या बहिणीचं त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. तसं नुसतं लाडक्या बहिणी प्रत्यक्ष प्रमाणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की देणार आहे आणि सत्य नसलं तरी बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्यावर त्याची शिक्षा जेव्हा मिळाली होती त्यांनी मोठं करणं मतदान आम्हा लोकांचे विरुद्ध केलं असं त्याची आनंदीच आहे. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, टक्केवारी जास्त आहे. मग ती याचमुळं वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतं की 2% महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवारून दिसतंय. कदाचित हे गरज असू. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही ग्रह निर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग असं दिसत आहे. हे गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हा लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं राजकारण प्रीतीनं त्या सण कॅम्पेन करत बघायचा प्रयत्न आम्ही केला त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाबाबत काय सांगा? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचं काही फारसं करून नाही. पण मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळे जिल्ह्यात केलं पण तिचं काही राष्ट्रवादीच्या संविधानाचं असलेलं काँग्रेसचं काही ठिकाण नव्हतं, उद्धव ठाकरेंचं काही नव्हतं आणि समजा आमच्या उमेदवार तिसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते दिवशी असलेले तीन राहत होते त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले तर निर्णय हवा तसा ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीनबद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं आहे की मी ऐकलं काही सरकारांचं मत पण त्याची ऑथेंटिक माहिती जवळपास माझ्याकडे नाही. तो कमी सिस्टीमच्या मी काही भाषा करू शकतो. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला
जनरली आता ऐकायला येतं की यापूर्वी कधी राहिलं होतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर मराठा साहेब, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरावला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब बटेंगे तो कटेंगे असं त्याचं औषधिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं ते म्हणतात तसं वाटतं. बरं, साहेब बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का मतदान? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायम अपेक्षित दिसतो. कालच्या मराठा विरोधी निकालानंतर ओबीसी राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची त्याचा अर्थ आहे की त्यांच्या जागा जास्त आहे. ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संसार होत आहे ते साधारणतः महाराष्ट्रात माहीत असतं. साहेब बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका का केला असावा? त्याचा बघायला कारणच दोन घ्यायची तशी खरंच आहे. तर महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? साधारणतः आमच्या सगळ्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याचं जर काही कुठं असेल नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा निर्णय झाला. त्याच्यामध्ये राजीव बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. परत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा कला असावा असं बरोबर दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही असताना एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं मानतात. त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही तर आम्ही त्याचं खोल्यात जाणार. साताऱ्यामधल्या सगळ्या ओबीसीनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली. ओबीसीचं मतदान त्याच बाजूने झालंय. आता तुम्ही अनालिसिस करताय कसं म्हणताय? असं मी म्हणतात असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेलं आणि आम्ही त्याचं खोल्यात जाऊन अभ्यास करणार. त्याचे कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं ते मांडू शकतात पण दुसरी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंजर आयोगाची. मंजर आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय चालतो त्याच्यामध्ये मंजर आयोगाची मान्यता ही देशाच्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळेला महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळेस सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी पण त्याचं नेतृत्व माझ्याकडे त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांसाठी काही वेगळी भावना असावी असं जे कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होत नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय ज्याची माहिती असेल माझ्याकडे काही लोक म्हणतात गुजरात बनवले काही म्हणतात मध्य प्रदेश बनवले. त्याचा परिणाम याच्यात आहे त्याच्या भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे
बरं, याच्या बाबतीत न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? त्याचा विचार केलेला आहे. साहेब, राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आता सध्या एकेकाला आमची राहत होते आणि विरोधकांसुद्धा आमच्या राहायची कधी अपेक्षा केली होती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असे त्यांनाही वाटत पण नाही. साहेब, तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक असं काय दिसतंय या निवडणुकीत लोकांनी तो अनुभव घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? पॉईंट कसा आहे का या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण संस्कार आहे, त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारांना जे काम करणारे लोक त्याच्याचा मोठा वर्ग हा भाजप त्याच्या लोकांच्यावर गेला. ही वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. तर त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तसंच चव्हाणसाहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक गोष्ट सहभागी राहिलेले होते ही नाकारण्यात असते. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपकडून ठेवला ही वस्तूची नाकारता येते. चव्हाणसाहेबांनी पुढे आयुष्यामध्ये कधीही त्या काळाच्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवले ते अखेरपर्यंत ठेवले. साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असतं तरी एक खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी मिळाली. साहेब, त्याला जोडून एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? कुणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट काम म्हणजे तिथे कोणी जर सुरुवात केली नसतात तर महाराष्ट्रात काय मेसेज येत असतं. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची ठरवेल आणि आम्हाला माहीत होतं की इथे तुलना होऊ शकत नाही दोघं. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि नवजात एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना. साहेब, तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार आहे? निकाल का लागला निकाल काय आज मी करणार तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के पडून म्हणून तो प्रश्न विचारला नाही साहेब आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखाद्या गरीब असता मी काही गरीब असणार मी पुन्हा एकदा जी चळवळ केली आम्हा लोकांच्या काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायसाठी त्यांना असा सोसा लागेल त्याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जवानाही कर्तृत्वानं तिची उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. साहेब, लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. माझी लोकसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य. साहेब, कुठलंही कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य कुठलंही कारण नसतं. साधी गोष्ट आहे. बाळासाहेब इथं बसले म्हणून मी सांगतो असं नाही.
सार्वजनिक जीवनात बाळासाहेबांनी एक स्वच्छ शाही शासन घेतलं. एक नंबर 2 लोकांसाठी पसंत असोसिएशन. नंबर 3 सरकाराच्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतके निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे जे उत्तम चालणारे कारखाने ज्यांचा गाव अतिशय उत्तम आहे, तुम्ही बोलू शकत नाही. असं सगळं असलेल्या व्यक्तीला असं वंदना खरंतर अंतर्गाव करावं हा आमच्या सरकारने सुद्धा म्हणतात. एका बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हटले होते ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता. असं की त्याच्याकडे 230 का 230 आहे. प्रचंड वेळ जाते त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा ते निर्णय साहेब, विरोधी पक्षनेता म्हणून कोण असू शकेल? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काही भेट घेणार आहात असं काय आहे? आमच्या जे उमेदवार आहे ते ज्यांचा पराभव झाला आमच्या त्यांची व्यक्ती उद्या जयंतच्या भाषणाने बोलवली. उद्या आमदार आमदाराची आणि परवाच्या दिवशी सगळं जे आमचे उमेदवार होते आणि त्याच्या जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतनी बोलवलेली आहे. कागदांचं काम उद्यापासून सुरू होतंय, पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबले. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. त्याच्याकडे हवेच्या वेळेला जास्त लोक होते त्यामुळे कोण कसं कृती करते. साहेब, महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्याचा म्हणजे याचा फटका बसला असं वाटतंय का? अनेक ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं. साहेब, महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग अशी जो प्रश्न विचारला पैशाचा तर वापर केला, पण तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल, छोटे छोटे चॅनल्स असेल, अगदी यूट्यूब चॅनल्सपासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का? आणि कोणी त्याच्या बरं, शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार. साहेब, विरोधी पक्षनेता आता आपल्याकडेच येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? त्यासाठी आवश्यक असलेली आज आपण विचार करीत नाही. पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता देता येऊ असावा की नसावा वाटतं? कधी असले पण माझा पर्सनल अनुभव आहे. असंच 1980 साली माझ्या सहकार्यांच्या पैकी आम्ही एकंदरीत 58 आमदार मी परदेशात गेलो आणि परत आलो. त्या 58मध्ये गावात गेलो, आमची विचारं गेली. मी 6,000 विचारले. त्यावेळी प्रत्येक नव्हता पण क्लिअर नव्हतं. आम्ही लोकांनी खबरही काम केलं, पुढची निवडणूक जिंकली. साहेब, छगन भुजबळ म्हणले की राष्ट्रवादी पक्षाचा अजितदादांचाच झाला आहे, निवडून आलेल्या आमदारांमुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही. छगन भुजबळ म्हणले आता राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांचाच आहे, न्यायालय कायद्याचा याचा प्रश्न सुटला असं ते म्हणले. असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली. तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण
साहेब, या आलेल्या निकालानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील? असं की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसातच होती. त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. तर असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की ही गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकसभा त्यांच्या निवडणुका घेतली. ते जर असेल तर आपण तयारी त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. काही चर्चा अजून झाली त्याची बैठक होणार आहे. साहेब, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे झाले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल? एकंदरीत त्यांची आकडेवारी बघितली तर मी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल तर नाराजून आता काही उपयोग होणार. नवगतच इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही शोधाशोधपणे करणार आहे. साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेंची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं, साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आलेल्या आकडेवारीवर राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीला असं वाटते का प्रत्येक पक्षात? साहजिकच आहे, नवलच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. चर्चा केली आपण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं. लोकांच्या नाराजी होती, आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे जरी सांगत असं तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं की याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. साहेब, एकनाथ शिंदे म्हणले की संख्याबळावरनं मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? असंच आहे, कारण भाजपकडे इतके दोनशेची त्यांची किती आहे 130. इतका वर्ष आपल्या त्यांच्याकडे, त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत. साहेब, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थिती? असं की त्यांचा विचार केला असेल तर हे जे आहे लोक वाद वाटतील उद्यापासून किंवा आता महिन्याला पुढचा हप्ता कधी नाही, त्याच्यानंतर लोक वाद वाटतील की बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही, त्याची मागणी करायची तुम्ही एकट्या करताय. लोकांनी विशेषतः तरुण उमेदवार होते की पदवी देणाऱ्यांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल. त्या सगळ्या गोष्टी ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचे लक्ष लागेल आणि सरकार जे मिळेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी इतरत्रने त्या पुढे वाटचाल करणार आहे की काही विवाद नियमावली काय? नव्वद जागांपैकी ओबीसीला ज्या 90 जागा होत्या त्यापैकी 77 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचाच मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवारसाहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. पण ही चर्चाच आहे म्हणून तो सांगतोय मी. असं काय महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता.
मला काही फारसा वाटतच नाही. तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे. कसं बघता तुम्ही याकडे? पहिलीच वेळ नाही. 1980 झाली, 2-3दा झाली. पण नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला अर्थच असेल एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे ते होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंतनगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का जो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी त्यांच्यासोबत कधी आली त्यांच्यासमोर ठीक आहे सर. स्वतः पक्ष नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाण बोलताय, शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणं राजकारण घडतंय का किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय तुमचा सल्ला असणार? अजून सरकार सुरू म्हणलेले त्यावेळी त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या अशात आली अपेक्षा करण्याची काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या गरजेची रचना काय, गरजेच्या प्रयत्न काय हे करेल त्याच्यानंतर भाषा करून. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आत्ताच्या कालच्या निकालात? वाईट असं आहे की एका दिवसात तुमचं भाष्य करणं योग्य होणार. तर आम्हा लोकांचा प्रयत्न आला काही झालं तर महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य चांगलं राखण्यासाठी आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा, विकासाच्या दिशेने असेल दर्शा त्याच्यामध्ये कुठली कमतरताही येऊ. या ठिकाणी लोकांचा कल उजव्या विचारसरणीवर झुकतोय असं त्यांनी किंवा उजवी विचारसरणी स्वीकारले असं काय वाटतं का या ठिकाणी? एक कलर आहे असं लोक सांगतात की एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करायला बसतोय तर करायमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. असं का साहेब 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं हे यापूर्वी होतं. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला. 2-3 दिवसात जी गणित करतात तोच निकाल येते. 5 वर्ष काम करायचं आमदारांनी आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते. आमदारांनी ते निवडून यायचे कामाच्या जीवावरती. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जाते त्याचा कारण किती आहे त्याची माहिती घेऊन भाषेत पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मी बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसते की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचारावर लोकांच्या समोर गेले. त्याचे अनेक लोक असे की वर्ष लोक गांधीची तीन विचारायची ते लोकांचं काम करतात होते आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला. त्यामुळे ते साधन त्याच्यावर भाष्य करायचे स्थितीच नाही. ते म्हणतात की थोडा वेळा त्याचा अभ्यास करणे नंतर मी थोडं सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं अशा पद्धतीची भूमिका म्हणजे भाजपचे नेते म्हणतात. भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ RSS होते त्याची माहिती केरळमध्ये कधी पक्षाची आणि ऐकायला असं दिसतं की रँक अँड फाईल RSSची निवडणुकीमध्ये उतरली पण त्यांच्या विचारधारेचे जवळचे जे उमेदवार त्यासाठी जे उचलले ते पुन्हा हरकत घ्यायचे काही करणे तो त्यांचा. दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचं सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असं दिसतं.
तसं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. वोट जिहादचा विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही संभाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. चोप्या काय असल्या चोप्या काय वेळेचं काय व्हायचं तसंच आहे की वरून जिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून ती धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं कळायला म्हणजे महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येईल का या निकालातून? एकदम नकार देता येत. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळते का? हे आमचा फराव झाला. फराव झाला तेवढीच वर्षी ते यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य. सर, 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलेलं दिसत नाहीये. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? असे आमचे 3 आठवडे पार्लमेंटचे सेशन बर ते जर संपलं तेव्हा ते आजकडे निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे की त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि पार्लमेंटचे सभासद त्यांनी काल याच्यावर भाष्य केलं. अधिक माहिती घेतलं. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? त्यांचे सेशन जो असेल कारण त्याचा व्यक्ती याच्यात काय जो नव्हता न्यायाधीशाचा त्यांनी उशीर लावला त्याचे काही परिणाम झाले का हे सगळं अभ्यास केले. संजय राऊत म्हणजे विषय प्रतिष्ठा ठेवा साहेब, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर त्रास होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली. थोडं झारखंडच्या निकालाबाबत काय बोलायला? की आजच मला तिकडचे काही सरकारी सांगत होते की आणखी एक याला अँगल असं काही लोक अँगल काय 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे. तर त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठाणेला महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली. ती लेट केली की झारखंडवर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी बरोबर असं काहीतरी वेगळा काउन्सिलर सेट दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या समोर मी तुम्ही याचा ऑडिशन घेतला त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तर हेच अगदी 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 महाराष्ट्र ही सोनं देणारी कोंबडी आहे. साहेब पाहिजे भारतीय जनता पार्टी. साहेब उद्या चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे. आपण चव्हाण साहेबांना गुरु मानता. उद्या त्यांच्यासमोर आपण काय गाणं घाल किंवा तुम्ही त्यांचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे. तर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. ही एक मोठं राज्य भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे
राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेले आहेत आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला. राहुल गांधी जे काय बोलले त्याची माहिती त्याच्याकडे असते. उद्या आम्ही देवी जाऊ पाहिल्यानुसार किंवा कदाचित सर, तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहायला हवं, त्याचा अर्थ काय आहे? मी त्याच्यापासून भाष्य केलेली आहे. लोकांची अशी अपेक्षा. साहेब, 99 नंतर पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा एकही खासदार नाही किंवा आमदार राहिला नाही. याकडे कसं बघते की कडे 2 खासदार सगळे आमदार आपल्या पक्षाचे होते. की कोल्हापूर जिल्हा तिथं आम्हाला काही वेळा सातारा पुण्यामध्ये असं नाही की फक्त एक जागा. सोलापूर समजा तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था. सोलापूर एकच जिल्हा आहे तिथं आम्ही 5 बोलणी केल्याचे तसे 4 झाले. साहेब, शिवसेना कुणाची हा जसा प्रश्न या निकालानंतर मिळाला तसाच राष्ट्रवादी कुणाची हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या निकालानंतर तुमचं याच्यावरती काय? याचा कोणता निकाल दिलाय प्रधान स्वच्छ असा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाचे त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू सर. कार्यकर्त्यांनी पलीकडचा KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.